our accommodation for today and tomorrow. Oh, विषय काय झालाय, काही बोलू शकेल का कोणी तुमच्यातला? विषय असा झालाय, भाऊ आमचा थांबला होता 4 तास लाईन मध्ये, 4 नाही 4.5. 4:30. आणि भाऊचं मूड या गोष्टीवर ऑफ आहे की भाऊला माहितीच नव्हतं की बॅचलर्सला रूम मिळत नाही. ओके, तर आम्ही आमच्या एका हुशार मित्रांनी ती रूम आमच्यासाठी ऍडजस्ट केली आहे. तर त्या मित्राचं नाव आम्ही नंतर तुम्हाला रिव्हील करू आणि त्याचा फेस सुद्धा. तुम्ही अनएक्सपेक्टेड पर्सनला बघणार आहात, हे लक्षात ठेवा. सो स्टे ट्यून. थँक्यू. मग काय म्हणायचंय, कुठे चाललंय? दर्शनाला कपडे तयारी झाली आहे. आता याचं 2:30ला आहे, आमचं 4:30ला आहे. वरास्वामीचं दर्शन करून नाश्ता करून दर्शनाची लाईन बुकिंग आधीच करायला लागते. 500,000 असं तिकीट राहतो. सो तुम्ही पण आधीच करू ना, म्हणजे बेसिकली जास्त टेन्शन राहणार नाही. आणि तुम्हाला मोस्ट प्रॉब्ली दर्शन भेटतं इथं फ्री लाईन, पण 19 hours आता सध्या चालू. होपसो आमच्या लवकर बाय. आता आम्ही आलो वरास्वामीला. वरास्वामीचं असं आहे की आपल्याला आधी बालाजीचं दर्शन घ्यायचं आणि वरास्वामीचं दर्शन घ्यायचं. आणि इथल्या दर्शनाचा टाइम 3च्या आधीच यावं तुम्ही, कारण जर 3 ते 5 मिनिट बंद असतं ते दर्शनासाठी तुम्ही लवकर या. कंपार्टमेंट मध्ये पण बालाजीचं दर्शन घ्यायचं, वरास्वामीचं दर्शन घ्यावं लागतं. तुम्हाला दाखवतो स्वर्ग सुख. एवढं आम्ही एवढे दिवस झाले फिरतो. तिथं जायचं तिथं पोहोचलोय. मंदिर बालाजी. आता आमचं दर्शन झालंय. लाईक बेअरली 1.5 तास लागला आम्हाला. 500चं आमचं टोकन होतं. त्या SSB टोकनच्या याच्यात आम्ही दर्शन केलं. बट अनफॉर्च्युनेटली आमचे 2 मेंबर आहेत ज्याचं नाही, आमचा कॅमेरामॅन उमेश 300चा मिसिंग. 300चा पास होता. तर 300च्या पास मध्ये कोणी केलं आणि अजून तो लाईनी दिलेला. 2 वाजता तो गेला. तुम्ही पण आधीच येईल पास वगैरे बुक करा, त्याच्यामुळे ते इझी होतं. आम्हाला तर 1.5 तास लागला. नेक्स्ट पुढचं कधी येतात ते. Guys, one suggestion, don't miss out on these laddus. Miss out. काय भाई, समजले की लड्डू तुम्ही ह्याच्यात पण घेऊ शकता. पैसे पिशवीचे 10 रुपये वेगळे, 5 रुपये सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही ऑनलाईन बुक केलं तर इझी राहील. लड्डू तुम्हाला नंतर पण घेतात. हे सगळं प्लॅन करून या. अचानक आले तर 19 hours आता लागतात फ्री दर्शन. व्हिडिओ काढ.
दर्शन काल झालं जसं मी सांगितलं, आणि आम्ही डायरेक्ट झोपलो आणि आम्ही इथं परत 6 वाजल्या आणि आम्ही परत आलोय. तसं आम्ही 3 वाजता आलो होतो, 3 वाजेपासून आता 6 वाजले, 3 तास झालं. म्हटलं एक काय आपलं कसं वाटलं नाही काय असतं ना, तर ते मी म्हणलं यांना विचारू. माझं तर असं होतं की आपण म्हणतो ना, कितीही तुम्ही अनुभवा देवाला, ते डोळ्यात ते जे रूप आहे ना ते राहत नाही, पण मनात नक्की राहत. तर हे तर नक्की म्हणू तुम्ही एकदा दोन्ही दर्शन करा. भाई तुझं कसं होतं? म्हणजे माझं म्हणजे जे शेवटचे 10 सेकंद जे होते जेव्हा मूर्ती जवळ आम्ही गेलो, म्हणजे मूर्ती आम्हाला दिसायला लागली होती, तेव्हाचा एक्सपिरियन्स कुणालाच नाही सांगू शकत, तो तुम्हाला स्वतःला येऊन अनुभवायला लागेल. भाई तुझं रे? हे तर एकच सजेशन आहे सर्वांना की दीपकारण दर्शन एक अशी एक सेवा असते, ती सेवा तुम्ही सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा. कारण त्या सेवेमध्ये पालखीचं दर्शन, पालखीचे जे तिथं भजन होतं आणि त्यासोबत जे आपल्याला अनुभव करायला भेटतो ते कशामध्येच असं तुम्ही कधी अनुभव केलेला नसणार आहे. मला तरी असं वाटतं नाही का, वेगवेगळ्या प्रकारचे दर्शन टाइप्स आहे. हे होतं एक 500 रुपीजचं जे आम्ही घेतो. इथं आधी ना दिवे वगैरे लावतात, देव येतो बाहेर, देवाला पाळण्यात झुलवतात, त्यानंतर आरती होती, त्यानंतर ते सोडलं जातं आणि दर्शनाची टाइम खूप कमी होते. आम्हाला वाटलं खूप वेळ लागला, बट काय आहे ना, माझं तर नशीब चांगलं आहे. लाईक शिवजी और विष्णुजी जब दोनों साथ बुलाते हैं तो यू आर गॉड्स फेवरेट चाइल्ड, आणि आय थिंक मी तो आहे. आणि मला तरी वाटतं तुम्ही सगळ्यांनी यू शुड वॉक ऑन द पाथ ऑफ डिवाइन अँड यू विल फॉर्च्युनेटली गेट द पीस इन युअर लाईफ. तर मला तरी असं वाटतं, मी तरी खूप समाधानी आहे लाईफ मध्ये. माणूस ते कळतच राहतो. कधी कधी इथे आलं ना की असं वाटतं की आज लाईफ इज डन आणि आपण खूपशा गोष्टी केलेल्या आहेत. सो तुम्ही पण या आणि हा एक्सपिरियन्स नक्की अनुभवा. तर आता आम्ही चाललोय दर्शन वगैरे सगळं झालं, आता वाजल्यात 1. तर आम्ही चाललोय दर्शनाला. हे 6 मंदिर राहतात, त्याच्यामध्ये आम्ही एक ऍड केले जे आहेत जपाली, तर ते जपालीचे एक्स्ट्रा घेतात. तर आता तुम्ही तसं तर हे चार्जेस राहतात 1000 रुपीज 3 मंदिर, 1000 रुपीज 3 मंदिर, आणि एक जपाली जे आहे ते 3000. पण तुम्ही जर थोडंसं नेगोशिएट केलं तर तुम्हाला 250 पर्यंत भेटून जाईल, 250 to 300 रुपये. तर आम्ही केलंय हे फॉर 5 पीपल 1700 मध्ये. तर आले जरी तर जरा थोडंसं नेगोशिएट केलं तर होऊन जाईल. जपाली नक्की ऍड करा. तर जसं मला माझ्या मित्रांनी सांगितलं आहे चांगलं. तो अभी 6 जापाली पकड़ के 6, तो अभी पहले 7, सॉरी. टोटल 7 है. ओके श्रीवारी पादालो, ओके. शिला तोरणम, शिला तोरणम. चक्कर तीर्थम, हम्म. वेणुगोपाल स्वामी गुड़ी, हाथीराम बाबा जी ओके. और आकाश गंगा, हाँ हाँ. पापनाथ, जपाली. अच्छा, इधर नाइट में हाथी लोग पानी पीने आ रहे हैं इधर. यहाँ पे का? हाँ. अरे आता नहीं. अभी शाम में क्लोज हो जाता गेट. हाँ, शाम में नाइट में इधर कोई भी इंसान आदमी लोग कोई भी नहीं आता. इधर पूरा चीता आएगा, चीता. श्रीवारी पादालो. आप भी किधर जाएंगे? श्रीवारी पादालो पहला ना? बालाजी का पैर है. अच्छा, बालाजी का पैर. ओके कुटुम सी पैर रखे है ना नीचे. हाँ. उधर जा रहे. ओके. कोण इकडे नाही 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 तिकडे व्हाईट कलरचं ते दोन ग्रीन मी ठेवायचं. ते गोल्डन कलरचं हा गोल्डन. इधर 2 आते हैं. हाँ, कौन सा? एक शिला तोरणम, एक चक्कर तीर्थम है. शिला तोरणम और चक्कर तीर्थम चक्कर. 2 आते हैं इधर. ओके, तुम देखना कि आ जाओ इधर ही. ठीक. गाड़ी हाँ, चलो. बाहेर बाबा कन्नड़ा हीरो है वो. मतलब वीडियो इधर ही निकाला ना. हाँ, पूरा जंगल में निकाले हो. मस्त है यार वो भी पिक्चर, हम बहुत देखते हैं वो.
कांदा टू भी आ रहा है ना आ गया हाँ 3 आ गया नहीं आया अभी नहीं 3 आने वाला है 2 आ गया तो भी देख के हो गया. हाँ बहुत बढ़िया है वन तेवढे भेटले आपल्याला रोज आकाश गंगा रोज हर एक दिन नाइट में 12 बजे इधर से पैदल में चल के आते हैं. कौन वो ये है ना पुजारी इधर से चल के आकाश गंगा आके आकाश गंगा से 2 बिंदा पानी लेके 3 बजे शुक्रवार जलता है ना तभी इधर से लेके जाते हैं. ये आकाश गंगा. अच्छा. आकाश गंगा बोले तो ऊपर है ना आसमान हाँ. उधर से पानी आता है इधर. अच्छा ठीक आहे. आकाश गंगा. चल. काय करणार वो पत्थर रखो 6 महीने में शादी हो जाएगी. इसको तो बहुत जरूरत है इसको बहुत जरूरत है. जब दो जब पत्थर डाले, जब दो हम बार दो हमारी शादी शादी करेगा. नहीं होगी ना तब आएंगे हम इधर पक्का. ये पत्थर रखने कोई नहीं तो इनकी तो हो जाएगी. यस कुछ वो हनुमान सीता है ना. हाँ सीता का सीता राम का वाइफ है ना. हाँ उधर पानी नहा के गया. अच्छा. दिया हनुमान हो तो उत्तर दिया. कुछ जपानी बोलते. ओके तभी वनवास गया ना. बरोबर. तभी ये सीता माता इधर ये नहा के गया. अच्छा इधर खा तभी उधर रहा ये हनुमान आ गया. वन अरे घेतो ना भाई 1 2 3. आम्ही आलो अन्नप्रसादम. हे तिरुपतीच्या एक्झॅक्ट राईट साईडला आहे लाईक 100 मीटर्स. सो तुम्ही इकडे येऊ शकता. आता इथे जेवणाचे टाइम 6 नंतर चालू होते. आमची आहे 9:30ची ट्रेन आणि आमचं लगेच आणि ते सगळं राहिलंय. So आता आम्हाला पण करायचं राहिलं. अजून चेकआउट करायचं राहिलंय आणि आता वाजल्यात 8:45 मिनिट्स लागतात जायला. लेट्स सी. ए बस 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 बस